मी श्रद्धा नंदकुमार शिळमकर. मी शारदानगर येथे राहते. तर माझ्या फॅमिलीमध्ये 7 मेंबर्स आहेत. मी सामान्य कुटुंबातूनच येते. तर मी शारदानगरमध्येच राहते आणि माझं पूर्ण शिक्षण शारदानगरमध्ये झालंय. तर तिथे मी आता बऱ्याचशा मुली येत जात असतात, त्याच्यामुळे मला काही मुलींकडून एकदा साथ या कोर्सबद्दल माहिती मिळाली. तसं माझे बेसिक मला कम्प्युटरचं नॉलेज होतं, कारण माझा MSc-ITचा कोर्स झाला होता. तर मला जेव्हा त्यांच्याकडून सारथी या कोर्सबद्दल माहिती मिळाली, तेव्हा मी त्यांच्याकडून अजून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर तेव्हा मला त्यांनी सांगितलं, मला रेफरन्स दिला, की महालक्ष्मी कम्प्युटर्स बारामती येथे हा कोर्स चालू आहे, तिथे जाऊन भेट दे. मग मी तेव्हा माझ्या मैत्रिणींसोबत इथं आले आणि इथे येऊन भेट दिली. इथे मला शितोळे मॅडम भेटल्या. त्यांनी मला कोर्सबद्दल पूर्ण माहिती दिली, की हा कोर्स MKCL मार्फत चालू आहे, सारथीच्या प्रयत्नाने चालू आहे, मराठा कुणबी मराठा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स चालू आणि निशुल्क चालू आहे. तर मग मी त्यांच्याकडून अजून माहिती घेतली, की त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतात, डॉक्युमेंट कसे गोळा करायचे, कसं सबमिट करायचे. तर मॅडमनी सगळे डॉक्युमेंट लिस्ट सांगितली. मग ते आम्ही घरी जाऊन कलेक्ट केली, घरच्यांशी बोललो, घरच्यांनी आम्हाला त्याबद्दल परमिशन दिली. काही डॉक्युमेंट्स रेडी नव्हते, तर ते सुद्धा आम्ही रेडी करून घेतले. त्याच्यानंतर इथे आलो. इथं महालक्ष्मी कम्प्युटर्समध्ये आल्यानंतर मग मॅडमने आमच्याकडून पूर्ण फॉर्म फिल करून घेतला, त्याची प्रोसेस करून घेतली. प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप मॅडमने आमच्याकडून करून घेतली. त्याच्यानंतर मग एक दिवस आमचं अप्रुव्हल आलं आणि त्याच्यानंतर मग मॅडमने आम्हाला सांगितलं, की तुमचा कोर्स चालू झालेला आहे. मग अशा पद्धतीने हा कोर्स चालू झाल्यानंतर मग आम्ही रोज येऊन इरा करत राहिलो. मग मॅडम आम्हाला शिकवत राहिल्या. मग या कोर्समध्ये टोटल 4 मॉड्यूल्स होते. तर पहिला होता की बेसिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्यामध्ये IT स्किल्स होते, जे एम्प्लॉयमेंटसाठी गरजेचे होते. तर त्याच्यामध्ये मॅडमने आम्हाला एकदम बेसिक पासून शिकवलं, की नोटपॅड काय असतं, वर्डपॅड काय असतं, MS वर्ड काय, MS पॉवर पॉईंट, एक्सेल, या सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि अगदी बेसिक पासून शिकवल्या. जसं MS वर्डमध्ये त्यांनी आम्हाला डॉक्युमेंटेशन शिकवलं, ऑफिशियल लेटर्स शिकवले, प्रपोजल शिकवले, टायपिंगशी रिलेटेड जे वर्क आपल्याला तिथं करावं लागतं ते सगळं शिकवलं. MS पॉवर पॉईंटमध्ये सुद्धा मॅडमने आम्हाला शीट काय असतात, लेआउट्स काय असतात, ते डिझाईन कशा करायच्या, ॲनिमेशन कसं करायचं ते शिकवलं. ते झाल्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन करताना आम्ही पॉवर पॉईंट प्रपोजल्स बनवले, प्रोजेक्ट्स बनवले, इंटरव्ह्यू पोर्टफोलिओ बनवले आणि एक्सेलमध्ये सुद्धा आम्ही बेसिक बेसिक गोष्टी शिकलो. अगदी शीट नवीन कशा बनवायच्या, सेल काय असतात, रो काय असतात, इथपासून मॅडमनी शिकवलं. बेसिक फॉर्म्युलेशन्स काय असतात, टूल्स काय असतात, त्या सगळ्या गोष्टी शिकलो. त्याच्यानंतर दुसरं मॉड्यूल होतं की इंग्लिश कम्युनिकेशनचं, आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही सॉफ्ट स्किल्स सुद्धा शिकवले गेले. इंग्लिश कम्युनिकेशन स्किलमध्ये आम्हाला त्यांनी आधी ग्रामर शिकवलं. ग्रामर पूर्ण बेसिक पासून होतं, ज्याच्यामध्ये प्रत्येक ग्रामरचा रूल होता, तो कसा अप्लाय करायचा. त्याच्यानंतर ग्रामर तुमचं कसं बिल्ड करायचं, त्याच्यानंतर ते रिटर्नमध्ये कसं बिल्ड करता येईल, हे सुद्धा गोष्टी शिकवल्या. त्याच्यानंतर काही सॉफ्ट स्किल्स होते. सॉफ्ट स्किल्समध्ये त्यांनी आम्हाला शिकवलं, की तुमचं जेस्चर कसं असलं पाहिजे, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी गेल्यानंतर तुमचं कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे. म्हणजे एकंदर त्या कोर्समध्ये आम्हाला 2 गोष्टी शिकायला मिळाल्या, की आमचं इंग्लिश बिल्ड झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्सनॅलिटी बिल्ड झाली. तिसरा कोर्स होता, तिसरा आणि चौथा माझा एकत्रच होता, जो एक्सेल आणि ॲडव्हान्स एक्सेलचा होता. डाटा अनालिसिस विथ एक्सेल आणि डाटा अनालिसिस विथ ॲडव्हान्स एक्सेल. तर त्याच्यामध्ये आधीच एक्सेलमधली थोडीफार माहिती मिळाली होती. त्यानंतर ती अजून बिल्ड करण्यासाठी मग त्याच्यामध्ये ॲडव्हान्स काय काय असतं, मग मार्कशीट कशा तयार करायच्या, कोटेशन कसे तयार करायचे, या गोष्टी आम्ही एक्सेलमध्ये शिकलो. लुकअप, लुकअप, डाटा अनालिसिस, डाटा टूल्स, पिवॉट टेबल्स, त्याच्यामध्ये ग्राफिक्स, एक्सेल ग्राफिक्स कसं करायचं. एक्सेल ग्राफिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये अजून बरेचसे फॉर्म्युलेशन्स होते, की लुकअप, लुकअप, जे की आत्ता आपल्याला जेव्हा आपण ऑफिस वर्क करतो तेव्हा ते लागतात. कारण की सध्या जे डिमांड आहे आणि जे एक्सेल वर्क तुम्हाला लागते ऑफिस वर्कसाठी, तर तेच आहे. आणि ते मॅडमने आम्हाला अगदी डीपमध्ये शिकवलं होतं. आणि त्याच्यानंतर मॅडमने आमचे त्याच्यावरचे प्रोजेक्ट करून घेतले, आम्हाला टास्क दिले, की ते टास्क तुम्ही कंप्लीट करा, तुम्हाला ते जमतंय का. मग आम्ही अशा सगळ्या गोष्टी करत राहिलो. कोर्स झाल्यानंतर सुद्धा मॅडमने आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या, की तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला जमतंय का बघा, कॉन्फिडन्स बिल्ड करा. मग या गोष्टी आम्ही एक 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 करत शिकलो. एक्सेलमध्ये आम्ही पूर्ण स्वतःचा एक्सेलवरती ताबा घेतला, की आता कोणताही टास्क दिला तरी आम्हाला तो जमतो. मग अशा पद्धतीनं मग आम्ही सगळे कोर्स एक एक करून पूर्ण केले. त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं, की आता कोर्स पूर्ण झालेत आणि रिसेंटली झाले, तर आपण जॉबसाठी अप्लाय करूयात. मग आम्ही बारामतीतलीच असल्या कारणाने बारामतीत बऱ्याचशा कंपनी आहेत, म्हणून मग बारामतीत मी बऱ्याच ठिकाणी अप्लाय केला आणि रिसेंट कोर्स पूर्ण झालं, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी मला प्रेफरन्स देण्यात आला. मग तसंच माझ्या जवळच होतं बारामती स्टील म्हणून, तर तिथं वॅकन्सी होती. तर त्यांनी मी तिथं माझा इंटरव्ह्यू दिला, माझा रिझ्युमे सबमिट केला, जो मी स्वतः तयार केला होता. तर त्यांनी मग मला तिथे अप्रोच बोलवलं, माझा इंटरव्ह्यू घेतला. त्यांना माझे कम्युनिकेशन आवडलं, माझे स्किल्स आवडले. त्यांना जे एक्सेलशी रिलेटेड, डाटा एंट्रीशी रिलेटेड जे हवे होते स्किल, ते सगळे माझ्याकडे होते, कारण माझा कोर्स सुद्धा रिसेंटली झालेला होता आणि मला ते सगळे स्किल येत होते. मग त्याच्यानंतर मग त्यांनी मला
मला सांगितलं की तुम्ही कामावर येऊ शकता. मग तेव्हा सुद्धा त्यांनी मला बघितलं आधी की मला जमतंय का नाही. मग ते त्यांना आवडलं, माझं काम आवडलं. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करू शकता. आणि मग मी आता काही महिने झाले मी तिथे काम करते. आणि हे सगळं फक्त आणि फक्त शक्य झाले सारथी आणि MKCL मुळे. कारण की आत्ताच्या या जगात जे स्किल्स लागतात ते आपल्याला फक्त काही गोष्टी आपण नुसत्या बघून नाही करू शकत किंवा ऐकून नाही करू शकत. आपल्याला त्या जमल्या पाहिजे. जसं की कम्प्युटर नॉलेज, कम्प्युटरमध्ये सुद्धा शिकण्यासारख्या खूप गोष्टी. नुसतं MSc ITच्या बेसवर तुम्ही कोणताही जॉब नाही करू शकत. तुम्हाला एक्सेल आणि एक्सेलमधल्या ॲडव्हान्स गोष्टी, अशा बऱ्याचशा गोष्टींची गरज आहे. टेक्निकली अपडेटेड राहण्याची गरज आहे. आणि या कोर्समुळे मला ते सगळं पूर्ण करण्यासाठी खूप मदत झाली. आणि खरं तर महालक्ष्मी कम्प्युटर जवळ असल्यामुळे ते शितोळे मॅडमनी इतकं अगदी खूप छान शिकवलं आम्हाला. आणि त्यासाठी मी महालक्ष्मी कम्प्युटर्सचे, सारथी आणि MKCLचे मनापासून आभार मानते. आणि हा कोर्स मी प्रत्येकाला रिकमेंड करते की ज्यांना शिकायचंय पण ज्यांच्याकडे पैशांची कमतरता आहे किंवा ज्यांच्याकडे अजून काही प्रॉब्लेम आहेत, बारामतीत आहेत, जवळ आहेत, जे विद्यार्थिनी आहेत, त्यांनी ते इथे येऊन शिकावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण मी स्वतः रिकमेंड करते, मी स्वतः शिकलीये. त्यामुळे प्रत्येकाने यावं आणि ह्याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. धन्यवाद.